राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आता आपण तुमच्यासाठी वाड्यावर खास कुरकुरीत भजी बनवणार आहे आणि त्या भाज्याचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे। आई आपली कशी भजी बनवणार आहे, काय करणार आहे आणि ते संपूर्ण वातावरण तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग तर बघा मित्रांनो, आपल्या आईने आखूर बिखूर कसा साफसफाई करून ठेवली। आता आपली मेंढरं येतील थोड्या वेळाने। इकडून आईने बघा आखूर बिखूर लोटला दुपारचा, मस्तपैकी साफसफाई केली। आई बघा कोकरी कशी मेंढराच्या वाटावर जाऊन थांबले ते। कोकऱ्यांना सुद्धा आशा लागली की आपली आई येईल, आता त्यांना दूध प्यायचे भुकलेले असतील। तर ह्या बघा आपल्या कोंबड्या, आईने दाना टाकलाय कोंबड्यांना। ह्या कागदाव, आई कागदाव का दाना टाकलाय खाली, असा मोकळा दाना पटापटा मातीत खाता येत नाही, ह्याच्यावरून टपाटपा दाणे असता येतात बघा टेक्निक। आणि आपल्या ह्या एवढ्या आहेत त्या आपल्या कोंबड्या आहेत काय आहे स्वतःच्या, ह्या सगळ्या आपल्या कोंबड्या आहेत। त्या चांगल्या भुकेल्या होत्या दिवसभर, किडा माकोडा खात्यात आणि आपलं दिवसभर किडा माकोड्याने काय भागत नाही एवढं, रोज रोज कुठनं त्यांना किडा माकोडा गावणार। असं त्यांची ड्युटीचे, दिवसभर हिंडायचं, संध्याकाळचा आपला दाना खायचा मस्तपैकी इथं, मग बसायचं डालग्यात, पुन्हा सकाळचं सुटलं की दिवसभर हिंडायचं, असं आपल्या कोंबड्यांचं रुटीन असतं। तर आज सकाळ संध्याकाळ 2 टाइम दाना, सकाळी सोडलं की दाना टाकायचा का नाही, सकाळी सोडलं की दाना टाकायचा, आता संध्याकाळी दाना टाकायचा, मग त्यांचे ते घरात जाऊन बसणार। त्यांचं घर म्हणजे आपल्या पलीकडे डालगे आहेत मित्रांनो, त्या डालग्यात त्यांचं घर, आपल्या कोंबड्या बसतात डालग्यात व्यवस्थित। तर आपलं दादा या त्याला मेंढराकून मित्रांनो, तर दादांसाठी वाईच कुरमुरीत भजी बिजी बनवायचे ते आज। आपलं दादा बी खात्याल, आपण बी खाऊ, आपली भज्याचा व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला। तर चला इकडं बघा आई वाईच, आता आई सरपण घेऊन आले थोडंसं। ह्याच्यात काय काय तलंगा आहेत मित्रांनो, आणि या मोठ्या कोंबड्या यांना खाऊन देत नाही दाना तलंगांना आपल्या। आणि काळी कोंबडी बघा, ही तुम्हाला मागच्या वेळेस बी सांगितलं सगळी बॉस आहे, बाकीच्या कोंबड्यांना खाऊन देत नाही दाना, नुसती चावतीस आली। कागदावती कोंबडी खाऊन द्यायना, जागा बारीक पडते, असा दाना पसरून पडला की मग आपलं सगळ्यांना, हिला ह्या कोपऱ्यातलेलं चावस तर त्या कोपऱ्यातले खाणार। मग अशा पद्धतीने डोकं चालवून दाना टाकलाय आता त्यांना, अशा चावत्या तरी तलंगांना, बारक्या बारके तलंग आहेत। आपल्या भजी बनवायचे म्हणल्यावर चुलीला सर्वप्रथम जाळ लावला पाहिजे। हे असं कागद कोगद पडलेली वाईट जाळ लावायला टाकायला लागतात मित्रांनो। तर हे आपल्या काड्या कुड्या, हे तरवाडाचं सरपण आले पटापटा ही होतं ना, पटक्याने जाळ लागतो त्याला। काडाकुडा घालून एक मोठं लाकूड घालायचं का नाही, हा मोठ्या लाकडाला जाळ राहतो। हे बारक तरवाड बुरबुर जळून जाते ना, काय आता चांगला जाळ लागला ना, आता जाळ लागला। चुलीवरचं जेवण म्हणजे आपलं धनगरवाड्यावरचं खास प्युअर गावरान चुलीवरचं जेवण। हॉटेलला लय लोक टाकतात मित्रांनो चुलीवरचं जेवण, चुलीवरचं जेवण, काय चुलीवरचं जेवण नाही, खास गावरान प्युअर चुलीवरचं जेवण म्हणजे आपला धनगरवाडा। आता एक मोठा कांदा घेतला भजी काढायला, आता कांदा चिरायचा, आधी कांद्याची भजी बनवायची मित्रांनो, कांदा भजी। मग आपला हे कांदा आधी चांगला चिरून घ्यायचा येळ्याव का नाही, आता येळ्याव चिरून घ्यायचा बारीक बारीक। चुलीला चांगला जाळ लागलाय आड्याला, तेल ठेवायचे ना तापाय, तेल कढई, आपली कढई मित्रांनो कालवणाला याला उपयोगी पडती। असं सगळ्या कढईतच आपलं कालवण रोजचं असतं का नाही, कढईत तिला घेतली माती लावून, काळी नाही व्हायची म्हणून कढईला माती बिती लावले, कारण का तर आपलं भांडी मित्रांनो पाण्याचं ह्याचं लांबणं लांबणं पाणी आणायला लागतं का नाही आई,
लांब लांब पाणी आणायला पण काळी होत नाही पटकन निघतात. आणि उचलून बिचलून ते पाणी सारखं उचलणं साचलणं एवढं जमत नाही. आजारी आपली जरा मित्रांनो, त्यामुळं मग भांडी काळी पडली की त्याला पाणी घासायला जास्त वेळ लागणार, पाणी बी जास्त लागणार. मग त्याकरता आपली माती लावली, मातीवरची माती निघली की बघ झाली कढई चकाचक का नाही. पांढरी शिपत आहे आतनं बाहेर. पांढरी शिपत आहे बघा. कढईला बघा तेल तापाय ठेवले, चुलीला खाली वाईट जाळ लावलाय आणि इकडं आपला कांदाचा चिरायचा कार्यक्रम चाललाय. आईचं जरा व्हायच. मोठा कांदा असल्यामुळे एकच चिरला. मोठा असल्यामुळे एकच चिरला. मित्रांनो, बारक बारक 2-4 लागतात. बारक बारक 2-4 लागतात, पण हे आपलं मोठा असल्यामुळे एकच आईने चिरून घेतलाय. सिटीतल्या महिलांना एवढ्या सिटीत धुरात नसून सुद्धा चष्मा लागतो. आणि आपल्या आई बघा, आपल्या म्हणजे सर्वच गावाकडच्या महिला रोज चुलीच्या धुरात, रोज डोळ्याला लागणारा धूर, बाहेर येणारा डोळ्यातून अश्रू, म्हणजे धुराने मित्रांनो डोळ्यातनं पाणी येतं अक्षरशः. एवढ्या ह्याच्यात असून, हालाकीच्या परिस्थितीत असून यांना पार 50-60-70 वर्ष झालं तरी चष्मा लागला नाही. आणि सिटीतल्या महिलांना, लहान लहान मुलांना सुद्धा चष्मा असतो. बघा आपलं दुर्दैव आपल्या गावाकडचं. एकदम म्हणजे असं निरोगी माणसं म्हणलं की आपल्या गावाकडचे असतात मित्रांनो. झाला का नाही कांदा चिरून? कांदा चिरून झाला आता झालाय कांदा चिरून मस्तपैकी. तेल तापलं का नाही? तेल तापलंय तिकडं. आता मिरच्या चिरून टाकायच्यात. मिरच्या थोड्याशा टाकायच्या चिरून का नाही? आता मिरच्या थोड्याशा चिरून टाकते. आणि आपलं बेसन पीठ, मिठाचं डबडं, हळदीचं, आणि हे कायचं आहे? काड्यापेटी. हे काड्यापेटी असते त्यात. आणि इथं कांदा चिरलाय. डबड्यातनं काड्यापेटी नाही तुला किती साधाळती. पावसा पाण्याची आपलं पटकन डबड्यात घ्यायची. पावसा पाण्याची काडीपेटी साधाळती. मग आपल्या का काय एवढं सारख्या काड्यापेट्या बदलाय, आपण काय एवढं मोठी माणसं नाही मित्रांनो. त्यामुळं आपली काडीपेटी एकदम सुरक्षित व्यवस्थित राहावं म्हणून स्पेशल काडीपेटीसाठी आहे बारकं डबड आहे ना, बारकं डबड स्पेशल. तर आपली आई बघा या मिरच्या फडक्यात आहे. फडक्यात का बांधल्या मिरच्या? त्या कागदात आहे ना नासून जाते, अशा फडक्यात ठेवल्या कवर बी राहते. कागा बघा टेक्निक मित्रांनो, कागदात ठेवल्या तर लगेच नासून जातात. त्यामुळं आपल्या फडक्यात अशा हवेशीर ठेवले ते. तर आता आई 4-5 दिवस झाला असतील. 5-6 दिवसाच्या वर झालं तरी मित्रांनो, ज्यात झालं तरी अजून मिरच्या बघा एकदम अशा अशा आहेत, अजून काय नाही. आणि कागदात 1-2 दिवसाच्या आत नासून गेले असते का नाही? 1-2 दिवसाच्या घाम आणि कागदाच्या. घाम अजून त्यांना हवेशीर नसते राहिले. थोडीशी हळद टाकायची भाज्याला. हळद झाली की थोडस मीठ. ओतायचे आपलं बेसन पीठ मित्रांनो. बेसन पीठ ओतले असं कालवून घ्यायचे. त्या पाणी टाकून सगळं मिक्सिंग, पाणी टाकून सगळं मिक्स करून घ्यायचे एकत्र. भजी काढायला इकडं तेल तर चांगलं गरम झालंय आता कढईमध्ये. बघा असा काला, चांगला मिक्स काला बनवायचा त्याचा का नाही? असा मिक्स का. तर मित्रांनो, बिराडाला आपलं लावले आड. तर आड्याचा उपयोग बघा, पाऊस भरभर दिवसभर भरभर चालू आहे पावसाची. तर मग आपलं हे धुणं बिणं असं आड्या वाळत घातलं जातं बघा. हे मध्ये कळक आहे त्याला आडं म्हणतात. आणि त्या आड्या आपल्या आईने बघा इथं मा शर्ट लुगडं बिगडं वाळत घातले. हे आपली मध्ये मेड. आणि आपला काळूराम बघा तिथं झोपलाय चुलीच्या शेजारी उभीला. इकडून चुलीची चांगली हाय लागत असेल त्याला गाड्याला. केले सुरुवात. पहिले भज सोडलं आईने आपलं तेलात. बघा आपली तेल इतक्या वाढवळ गरम होत होतं ह्याच्याचसाठी. भजी सोडली की सोडल्या तयारच होऊन आली पाहिजे 1-2 मिनिटात. तर ही 5-6 भजी बघा. तेल तापायचं लागतं, निघत नाही. तेल चांगलं तापून द्यायला लागतं आधीच का नाही? आधीच तापलं तरच निघते.
नाही तर मग काय होतं, खाली चिपकून बसतात, मोडतात मग. डायरेक्ट मोडूनच निघतात. मग जाग्यावर बेसानच. असा मंजूर जाळ लावून आहे ना, हा अशी गवळी गवळी भाजायची, म्हणजे मग खायला चांगली कुरकुरीत लागते. हा गवळी गवळी भाजायची, मग कुरकुरीत एकदम मस्त कांदा भजी लागणार. आणि तशी भडा भडा जाळ घालून मग ती काळी होऊन येते, जाग्यावर करपूनच निघणार का नाही. त्याला असं मंजूर जाळ लावून तळून घ्यायची. हे आपलं स्वयंपाक करायचं प्रति गोष्ट माहित झाली, त्यामुळे आपलं थोडा मंजूर जाळ लावून करायच्या. हा कुठल्या पदार्थाला कसा जाळ लावायचा हे सगळं माहिती तुम्हाला का नाही. भाज्याला थोडा लावायचा, मटणाला याला चांगला दणकून लावायचा का नाही. म्हणजे अशी गवळी गवळी दमानी भाजतात, पण अशी करकरीत होते. आपली कढईमध्ये भजी, चुलीला जाळ बघा, मंजूळ मंजूळ जाळ, आणि इथं होते ते आपली भजी. इथं पेट खलवून ठेवले, हे पेट वाट बघते आम्हाला कढईमध्ये कव्हा जायचंय ती. आता ही 2-4 भजी चांगली कुरकुरीत झाले ते बघा, कडक 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 भजीच खायला चांगली लागतात. हाटीला पोचणे भारी लागते कडक भजी भाजी. खास प्युअर चुलीवरची भज्या तुमच्या हॉटेलमध्ये खाता मित्रांनो तुम्ही, सोडा बिडा टाकलेलं ते मोकार फुगावलेले असतात, पण ही आपली चुलीवरची खास गावरान भजी झाली. आता किती भजी काढली तू? ही 3 आणि ती 3 7 भजी काढल्या ते मित्रांनो. आपली थोडी थोडी काढायची, थोडी थोडी काढायची नाही. झाली बघा. आता डायरेक्ट तोंडाला पाणीच, खाऊन टाकायची एक. दुसरी स्टेप, पहिली भजी 5-6 भजी भाजून झाली आपली, बनवून झाली. आता ही दुसरी बास आहे. 5 सोडले ते, आता 5 भजी होणार आहेत तयार आपल्या कढईमध्ये. बेसन पीठ पातळ केलं ना, भजी कुरकुरीत होते, आणि लय राट केलं की निबर होते. कशी काय तेलात तळत्यात हे भजी बघा आपली. इथं तेल चांगलं गरम झाले. भडाभडा जाळ लावून लगेच खायला मस्त लागली पाहिजे का नाही. मग काय, खायला मस्त लागली पाहिजे मित्रांनो. लगेच काम होऊ शकतं, पण जेवढं काम दामाने होणार तेवढं ते काम नीट होणार. गायगायत केलेलं काम कधी नीट होत नाही. मग आपली भज्यांना एकदम जाळ लावून लगेच बी करून होत्याली सगळी, पण जसा मंजूळ जाळ लावून ती चांगल्या तापून निघते ती. तर मित्रांनो आपली मेंढरं बी आली वाड्याला. अगं आपली तिकडं भजी बनवता आलो आपली 2-4 कोकरी सोडायला. तर आल्या ते आता मेंढरं वाड्यात. दिवसभर दादा होता आपल्या मेंढराक, मस्तपैकी मेंढरं घेऊन आलं. का सगळी इकडून यायचा जायचा रस्ता आपला आली. आता अशी चांगली बसत्याल. दिवसभर रानात चराई गेली होती मेंढरं. मित्रांनो काहीतरी वाड्याव स्पेशल होणार म्हणले, आपल्याला काही दम निघतो का? असलं काय चांगलं आई जर कुरकुरीत खायला बनवत असली तर आपल्याला खाऊ वाटणारच आणि आपण खाणारच. तर आईचं अजून तिकडं बनवायचंच काम चालले, पण आपलं तोंडाचं आणि भाज्याचं भांडण झालंच पाहिजे असं वाटत होतं. आता घेतलंय खायला. बघा कसं काय बनवले आईने भज, एकदम एकच नंबर. मित्रांनो आपण गेलतो व्हायचं मेंढरात कोकरी बिकरी सोडाय, तर आपल्या आईने बघा एवढी भजी काढून तयार ठेवली. ते अजून आता थोडंसं पीठ राहिले, मस्तपैकी अशी भजी काढते आहे आपली या ठिकाणी. मग आई किती अजून भजी निघतील? अजून 2-4 भजी निघतील. मित्रांनो आपला छोटासा व्हिडिओ आहे जेवणाचा, एवढा काय मोठा नाही, तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल. मग आपली म्हणलं आता संध्याकाळचं दादा येतील मेंढराकून, दादांना तेवढंच व्हायचं आपला नाश्ता म्हणून कुरकुरीत भजी वाड्यावरची. आपल्या दादांसाठी बघा बारक्या ताटात, चहा प्यायच्या ताटात कुरकुरीत भाज्याचा नाश्ता संध्याकाळचा थोडासा. आणि इथं अजून थोडीशी आपली भजी होते ते मित्रांनो. भाज्याला चांगलं तेल लागतं काय आहे? भाज्याला तेल लागतं मित्रांनो. निबार पीठ केलं ना मग नाही लागत.
पण हा. निबार पिठाची भजी गोड लागत नाही. अशी पातळ काढली ना चांगली लागते. तर मित्रांनो आपलं दादा आला आताच मेंढ राखून. आईने घेतलेली आपली जरा वाईज भजी बनवायला. तर आता मस्तपैकी थोडीच बनवायची राहिल्या ते. तर आपलं दादा खाते ते भजी. दादा कशी काय झाले ते भजी? मस्त झाली ते, चांगली कुरकुरीत झाल्यात का? कुरकुरीत झाली ते मस्त बाकी. हा आपली वाड्यावरची कांदा भजी. हा कांदा भजी वाड्यावरची लय मस्त झाली ते. दादा भज्यांच्या बद्दल काय सांगचाल तुम्ही? भज्यांच्या बरोबर कस काय भजी खायला लागते ते? लय मस्त लागते ते. हा सव्वीस भजी लागते ते. वाड्यावरची आपली प्युअर चुलीवरचं जेवण. चुलीवरचं जेवण आहे. आणि अशी चुलीवरची भजी मस्त झाली ते का नाही कुरकुरीत. हा इकडे बघा आय किती राहिल्यात अजून? आता एक निघेल. अजून एक निघल. एवढी निघली. भडा भडा काढली असती तर लगेच झाली असती पण चांगली लागत नाही अशी. हा चांगलं लागलं पाहिजे. थोडंच पण चांगलं खायचं का नाही? जुळ जाळ लावून मंजूळ इतकी बांधायची. आवडीने भजी खातोय. हा लय आवडीने भजी खातोय. भजीच लय कुरकुरीत झाली ते मस्त बाकी. हा हॉटेलमध्ये भजी अशी होत नाही तर. मग काय वाड्यावरची भजी लय जोरात झाली ते. हॉटेलमध्ये फुगावलेल्या असतात सोडा बिडा घालून का नाही? हे आपले एकदम चुलीवरचे खायला चविष्ट. गावरान भजी मस्त बाकी. तर मित्रांनो आईने बनवली आपली वाड्यावरची भजी. तर आजचा आपला भाज्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच धनगर वाड्यावरचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.